तुमच्या कस्टमरला तुमच्या लोगोशी काही घेणे देणे नाही आहे. सुरुवातीला जेव्हा तुम्हाला मोठं ब्रँडिंग ॲक्टिव्हिटी चालू करायच्या आहेत तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात. अनफॉर्च्युनेटली ह्या सगळ्या सुरुवातीला गोष्टी होतात, बजेट संपतं, मार्केटिंगला बजेट उरत नाही आणि नंतर मग स्वतःच हे गोष्टी करायला जातात, तिकडे फसतात. म्हणून तुम्ही ते स्टेटमेंट ऐकलं असेल की 100 बिझनेस चालू होत आहेत तर त्यातले पहिल्या वर्षातच जवळपास 80 बंद होतात आणि दुसऱ्या वर्षी अजून 10 बंद होतात. सो टिकणारे हे फक्त 5 आहेत, 100तले 5. का असं होतं आहे? अडचण तीच, कस्टमर माहिती नाही आपला कोण आहे. उठसूट सगळ्यांना सांगत सुटा ही माझी सर्व्हिस, हे माझं प्रोडक्ट. मग मेहनत भरपूर होते आणि रिझल्ट देत नाही आणि म्हणून मग शेवटी बिझनेस बंद होतात. जय शिवराय. इन्फॉर्मेटिव्ह चॅनेलच्या झेप व्यवसायाची या नवीन शृंखलेमध्ये मी लॉयर राजेश सावंत आपल्या सगळ्या जणांचं हार्दिक स्वागत करतोय. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये मार्केटिंग सल्लागार अमोल खुंडे साहेब आलेले आहेत. अमोलजी नमस्कार. नमस्कार. अमोलजींचं वैशिष्ट्य म्हणजे रस्त्यावरचा टपरीवाला तो BMW मार्केटिंग मॅनेजर सुद्धा त्यांच्या सल्ल्याने वागत असतो. BMW सारख्या मल्टीनॅशनल कंपनीला सुद्धा सल्ल्याची गरज लागत असते. एक लक्षात घ्या की बिझनेस तुमचा कोणताही असो, तो सर्व्हिस इंडस्ट्री असो किंवा तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये असाल, तरी व्यवसायाचे ना एक गणितं असतात आणि ती गणितं कधीतरी चुकतात. आणि अशा वेळेला आपलं अमोल मार्गदर्शन करण्यासाठी जे उपस्थित असतात ते अमोल खुंडे सर आपल्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर स्वागत आहे. तर व्यवसाय वाढीच्या दृष्टीने आम्हाला अतिशय छान पद्धतीचं मार्गदर्शन तुमच्याकडनं अपेक्षित आहे. तर अमोलजी, कोणत्याही व्यवसायामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विभाग कोणता आणि काय, या संदर्भामध्ये थोडंसं मार्गदर्शन करा. अच्छा, मी तुम्हालाच काही प्रश्न विचारेन. व्यवसाय आपण कशासाठी करतो? व्यवसाय आर्थिक दृष्ट्या मला पैशासाठी करतो. पैशासाठी. व्यवसायात पैसा काय केलं की येतो? व्यवसाय वाढवला की व्यवसायामध्ये पैसा नाही. कोणत्याही व्यवसायात विक्री झाली की पैसा येतो. मग म्हणजे तुम्ही सर्व्हिस विका किंवा प्रोडक्ट विका, विकल्यानंतर पैसा येतो. म्हणजे सेल्स झाला तर. सेल्स कशामुळे होतो? मार्केटिंग केल्यामुळे होतो. सो माझ्या माहितीप्रमाणे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो मार्केटिंग. हे कोणताही व्यवसाय असतो त्यात जर मार्केटिंग स्ट्रॉंग नसेल तर तो व्यवसाय पूर्ण गडबडणार आहे. नवीन व्यवसाय करायचा आहे तर तो कशा पद्धतीने करायचा? सध्याच्या काळात मी जी काही लघु उद्योजकांची काही चूक म्हणता येईल त्याला, ती चूक अशी होते ना, मार्केटिंग ते करतायत पण त्यांचा नक्की कस्टमर कोण हेच ते शोधत नाही आहेत. तो जो समोर भेटेल त्याला आपला प्रोडक्ट किंवा सर्व्हिसबद्दल सांगतात आणि त्यांची अपेक्षा की सगळ्यांनी माझी सर्व्हिस किंवा प्रोडक्ट घ्यावा, असं कधीच शक्य होत नाही. जो कोणी कस्टमर तुम्हाला सांगतो की नाही सगळेच माझे कस्टमर आहेत, त्याचा कोणीच कस्टमर नाही आहे. त्यामुळे जो कोणी व्यावसायिक ज्याला त्याचा कस्टमर माहिती आहे की नाही ह्या टाईपचा कस्टमर हाच माझा कस्टमर आहे, तरच तो मार्केटिंग सक्सेसफुली करू शकतो. अदरवाईज मेहनत खूप पण रिझल्ट नाही. सर्व्हिस इंडस्ट्री आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंग, तर ह्या दोन्हीमधला सगळ्यात चांगला उद्योग कोणता असं तुम्हाला वाटतं व्यवसाय वाढीसाठी? मला विचाराल तर मी म्हणेन सर्व्हिस इंडस्ट्री. दोघांचे आपापले फायदे आहेत. त्यातला एक फायदा मॅन्युफॅक्चरिंगचा असा आहे का सुरुवातीला लागणारे पैसे याच्याकडे भरपूर स्कीम्स आहेत, गव्हर्नमेंटच्या आहेत, बँकच्या आहेत, त्यामुळे ते लवकर मिळतात. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सेटअप उभा करणं फार सोपं आहे असं मला वाटतं. पण तिकडे मग तेवढी ती रिस्क वाढते. कशी वाढते? कारण फिक्स ऑपरेशन भरपूर असतात, फिक्स कॉस्ट तुम्हाला भरपूर आहे, ती लिमिटेड नाही ठेवता येत तुम्हाला कितीही म्हटलं तरी. आणि अदर हँड सर्व्हिसमध्ये काय होतं, फिक्स कॉस्ट तुम्हाला कमी ठेवता येते. मग तिकडे तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग युनिटसाठी काही मोठा काही खर्च नाही आहे, त्यामुळे ती तुम्हाला कमी ठेवता येते आणि तुम्ही कधी वाटेल तेव्हा चेंज करू शकता. सर्व्हिस इंडस्ट्री आज हे केलं, ते नाही थोडं जमलं, काही गोष्टी ॲड केल्या किंवा काही गोष्टी डिलीट केल्या. मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये ते थोडं कठीण जातं. काय एकदा का तुम्ही तो प्लांट लावलात आणि एखादं प्रोडक्ट तुम्ही चालू केलं आणि उद्या मार्केटमध्ये तशा टाईपचं दुसरं कोणतरी प्रोडक्ट आणलं जे मोठ्या कंपनीने आणलं तर तुमचं कॉम्पिटिशन वाढतं आहे. हा सर्व्हिसमध्ये तुम्हाला थोडा फ्रीडम मिळतो. तुम्हाला सर्व्हिसमध्ये काही गोष्टी ॲड केल्या आणि ते नवीन पद्धतीने तुम्ही मार्केट करायला सुरुवात केली तर हा सर्व्हिसचा एक ॲडव्हान्टेज असतो. म्हणून माझ्या दृष्टीने सर्व्हिस इंडस्ट्री ही त्यातल्या त्यात चांगली. मी असं ऐकलं होतं की हिरो होंडा ज्या वेळेला कंपनी मोटरसायकल बनवते तर त्याला एका गाडीच्या मध्ये 1000 रुपये सुटत असतील कंपनीला, तर तो ज्या वेळेला सर्व्हिसवाला आहे म्हणजे जो रिटेलर आहे विकणारा, त्याला 10,000 रुपये मिळतात एका गाडीच्या मध्ये. पण कंपनीचा टर्नओव्हर बिझनेस आहे असा शॉर्ट मध्ये असतं. असं तुमचं गणित बरोबर आहे पण गडबड हीच आहे, जो हिरो होंडाची गाडी विकतोय म्हणजे जो रिटेलर तो वर्षाला किती गाड्या विकत असेल आणि हिरो होंडा मॅन्युफॅक्चर किती करते वर्षाला, याचं कॅल्क्युलेशन केलं तर हिरो होंडाची जी काही प्रॉफिट आहे ती अमाऊंट काही कोटींमध्ये जाणार आहे.
आपण काय बघतो, मी एखादी वस्तू विकली आणि त्याच्यामध्ये मी 10,000 रुपये कमवले, हा खूप मोठा प्रॉफिट झाला. मी दुसऱ्या अर्थानं काय म्हणतोय, मी 10 लोकांना तयार केलं आणि त्यांनी ती वस्तू पुढे विकली आणि मला प्रत्येकामध्ये 2,000 रुपये मिळाले. तर जास्त प्रॉफिट कशामध्ये? 2,000 ही मोठं प्रॉफिट आहे का 10,000 ही मोठं प्रॉफिट आहे? 2,000 ना, कारण मी पुढे 10 लोकांना तयार केलं आहे आणि ते माझं प्रोडक्ट विकत आहेत, हे 20,000 रुपये झाले. सो ते गणित बरोबर आहे, पण ज्याला ती रिस्क घ्यायची असते तो हिरो होंडा होतो, ज्याला रिस्क घ्यायची नाही तो एक गाडी विकतो. नवीन व्यवसाय करणाऱ्यांसाठी काय सांगू शकाल? नवीन व्यवसाय करताय तर तुम्ही कोणताही करा, सर्व्हिस करा किंवा मॅन्युफॅक्चरिंग करा, पण तो करण्यापूर्वी तुमचा कस्टमर कुठे ते आधी शोधा. मॅन्युफॅक्चरिंग मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सोपं काय आहे, कारण त्यामध्ये स्कीम भरपूर आहेत. बरेचसे नवीन उद्योजक काय करतात, एखाद्या CAला भेटतात, त्याच्याकडून काय ते स्कीम समजून घेतात, तो प्रोजेक्ट रिपोर्ट बनवतो आणि त्याप्रमाणे सगळे पैसे मिळतात गव्हर्नमेंटचे आणि व्यवसाय चालू होतो. मग सुरुवात होते शोधायला, आता कस्टमर कुठे शोधायचं आहे. आणि मग तो पहिल्या वर्षी हवा तेवढं मिळत नाही, मग दुसऱ्या वर्षी लॉस चालू होतो, तिसऱ्या वर्षापर्यंत ती कंपनी बंद होते. आणि ॲक्च्युअल त्या स्कीम ज्या काही असतात, जे सबसिडी जो काही प्रकार आहे ते मिळते 3 वर्षानंतर. त्यामुळे ना सबसिडी मिळाली ना व्यवसाय चालला. पण ते सुरू करणं फार सोपं आहे, का तर स्कीम्स आहेत. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये स्कीम्स काहीच नाही आहेत. तुम्हाला डे 1ला कस्टमर शोधायचं आहे. तिथे बऱ्याच जणांची चूक काय होते, सगळ्या गोष्टी करतात. ही कंपनी रजिस्टर केली, आधी कस्टमरचा पत्ता नाही, पण डे 1 पासून प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, मग त्याचे ते कंप्लेंट्स चालू होतात. मी व्हिजिटिंग कार्ड छान केलं, मी लोगो छान केला, असं वाटतं की लोगो चांगला केला की कस्टमर भरपूर येतील. तुमच्या कस्टमरला तुमच्या लोगोशी काही घेणं देणं नाही आहे सुरुवातीला. जेव्हा तुम्हाला मोठं ब्रँडिंग ॲक्टिव्हिटी चालू करायच्या आहेत तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात. अनफॉर्च्युनेटली ह्या सगळ्या सुरुवातीला गोष्टी होतात, बजेट संपतं, मार्केटिंगला बजेट उरत नाही आणि नंतर मग स्वतःच ते गोष्टी करायला जातात, तिकडे फसतात. म्हणून तुम्ही ते स्टेटमेंट ऐकलं असेल की 100 बिझनेस चालू होत आहेत तर त्यातले पहिल्या वर्षातच जवळपास 80 बंद होतात आणि दुसऱ्या वर्षी अजून 10 बंद होतात. सो टिकणारे हे फक्त 5 आहेत, 100रातले 5. का असं होतं आहे? अडचण तीच, कस्टमर माहिती नाही आपला कोण आहे. ओटसूट सगळ्यांना सांगत सुटा, ही माझी सर्व्हिस, हे माझं प्रोडक्ट. मग मेहनत भरपूर होते आणि रिझल्ट देत नाही आणि म्हणून मग शेवटी बिझनेस बंद होतात. तर अमोलजी, कोणताही व्यवसाय आपल्याला सुरू करायचा आहे किंवा जो व्यवसाय आपण सुरू केलेला आहे तो वाढवायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा कस्टमर शोधणं खूप गरजेचं आहे असं तुम्ही सांगितलं. तर हा नेमका कसा आयडेंटिफाय करायचा आणि तो कशा पद्धतीने त्याचा आपण व्यवसायामध्ये वापर करू शकतो किंवा आपलं जे प्रोडक्ट आहे ते कशा पद्धतीने त्याला आपण सेल आउट करायचं, ह्या संदर्भामध्ये काही मार्गदर्शन करा. याच्या 2 पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे अशी, समजा तुम्ही ऑलरेडी व्यवसाय करताय, आपण असं समजून राहिलं तुम्हाला 3 वर्ष झालेत व्यवसायाला, तर 3 वर्षात तुमचे काहीतरी कस्टमर झाले असतील. सो आत्तापर्यंत आलेल्या इन्क्वायरी आणि तुमचे झालेले कस्टमर याचा जर तुम्ही डेटाबेस काढलात तर जे तुमचे कस्टमर झालेत ते कशामुळे झालेत याच्यासाठी ना काही कॉमन पॉईंट सापडतात की नाही, त्यांना ह्या गोष्टी काहीतरी आवडल्या म्हणून ते आपले कस्टमर झालेत. आणि जे नाही झालेत ते कशामुळे झालेत, तर ते कशा प्रकारचे होते याचा जरी ॲनालिसिस केला तरी एक अंदाज येतो की नाही आपला ह्या टाईपचा आपला हा कस्टमर आहे. बाकीच्यांना आपण आता प्रमोशन काही नाही करायचं, तो एक आपला टाईप कळतो. दुसरी पद्धत अशी आहे, आपलं नक्की प्रोडक्ट किंवा सर्व्हिस काय आहे, त्याचा फायदा कुणाला होऊ शकतो आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे की नाही याचा फायदा याला होऊ शकतो. आपण उदाहरण घेऊया, आपण आता इंटिरियर डिझायनर आहेत, मार्केटमध्ये असे इंटिरियर डिझायनर भरपूर आहेत आणि याच्यातले भरपूर लोक जो येईल तो माझा अशा पद्धतीने सर्व्हिस देत आहेत. म्हणजे मी 1 RKचं पण इंटिरियर करणार, मी 2 BHKचं पण करणार, मी 3 BHK पण करणार, मी बंगलो पण करणार. मला एखाद्याने सांगितलं की मी फक्त पेंटिंग करणार, हा मी ते पण करणार, असं सगळं करतात. आणि हे सगळं करता 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 त्या रोलिंगमध्ये स्वतः एवढे रोल होत असतात का तो बिझनेस मोठा नाही होत. मग ते पैसा आणि ते दोघे ते एकत्रच रोल होत असतात. आणि याच्या अपोजिट काही बिझनेस असे आहेत जे फार फिक्स करतात, नाही मला ह्याच टाईपचा कस्टमर, म्हणजे मी 2 BHKच्या खाली करणार नाही, मी मेट्रोमध्ये असेल त्याचंच घर करणार, बाहेरचं मी करणार नाही. सो मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सॅक्रिफाईस करायला लागतात. सॅक्रिफाईस म्हणजे ते घरदार वगैरे त्याबद्दल नाही म्हणत मी, पण मला कोणत्या टाईपचा कस्टमर नको आहे हे सॅक्रिफाईस करणं, जेणेकरून जो मला हवा आहे त्याला मी सर्व्हिस देऊ शकतो. म्हणून ते इंटिरियरमध्ये फार सोपं होतं सांगणं. तुम्ही आता 10 प्रोजेक्ट करताय आणि सगळे वेगवेगळे आहेत, एक 2, एक 1 BHK, एक 1 RK, एक बंगलो, असं सगळं मिक्स आहे. तर तुमची टीम पण डिवाईड होते, कारण प्रत्येकासाठी एक्सपर्टी वेगळी लागते. बंगलोचं इंटिरियर करण्याला एक्सपर्टी वेगळी लागते आणि 1 RKचं करण्याला त्या एक्सपर्टीची तेवढी गरज नाही आहे, ती एक्सपर्टी वेगळी लागते. आणि आपण अपेक्षा काय करतो, त्या एकाच माणसाने या दोन्ही गोष्टी बघायला हव्यात.
तर तो ते रिझल्ट पण तो येत नाही. आयदर बंगला चांगला होईल किंवा अनारकी चांगलं होईल, काहीतरी एकच चांगलं होईल. दोन्ही चांगलं होण्याचे चान्सेस फार कमी होतात. त्यामुळे तुम्ही एक कस्टमर तुमचा नाराज करणार आहे, म्हणजे तो तुमची बाहेर निगेटिव्ह मार्केटिंग करणार, अरे यांना काम दिलं पण यांनी बरोबर नाही केलं. सो याच्या अपोजिट मी जर ठरवलं मी फक्त 2 आणि 3 BHKच करणार, सो अशा टाईपच्या माझ्याकडे 5 जरी प्रोजेक्ट आले एकाच वेळेस, सर्व्हिस देणं मला सोपं जातं. सोपं का जातं? कारण याच्यासाठी माझ्याकडे सिस्टीम प्रोसेस बनवणं सोपं जातं. अदरवाईज वेगवेगळ्या टाईपचे कस्टमर म्हटलं का सिस्टीम प्रोसेस बनवणं हे मला कठीण आहे, कारण 1 RKची सिस्टीम प्रोसेस बंगलोला चालणार नाही, बंगलोच्या इकडे चालणार नाही. टार्गेट जर आपल्याकडे कस्टमर असेल तर त्याला सर्व्हिस देणं किंवा त्याला म्हणतात ते एंड प्रोडक्ट देणं आपलं ते खूप सोयीचं होऊन जातं आणि आपण सुद्धा त्याच्यामध्ये खूप छान पद्धतीने काम करू शकतो. सोयीचं म्हणजे आपल्याला आता एखादी मूर्ती बनवायची असेल, आपण ती मूर्ती बनवली आणि नंतर आपल्याला एखाद्याने सांगितलं आणि मला ना अशा प्रकारच्या 1000 मूर्ती द्या, आपण काय करतो? साचा बनवतो. त्याचा साचा बनवली पुढचं काम सोपं झालं. पण आता समोरच्यानं सांगितलं नाही मला ना या 1000 प्रकारच्या एक मूर्ती बनवून द्या, मग ते सोपं आहे का साचा बनवणं सोपं आहे? साचा बनवून ते सोपं आहे ना, आणि ते पटकन काम होणार काय? तिकडे मार्जिन कमी जरी दिसलं तरी प्रॉफिट मोठा आहे, इकडे मार्जिन मोठं जरी दिसलं तरी तो प्रॉफिट नाही आहे. कामाचं पण स्वरूप मग तसं सिस्टीम प्रोसेस म्हणजे तो साचा आहे. एकदा तो साचा बसला का पुढचं काम सोपं झालं.